नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. खानगाव कोचिंग अँड काउन्सिलिंग सेंटरच्या या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा हा जो नवीन व्हिडिओ आपण घेऊन आलो आहे तो आहे एका नवीन एंट्रन्स एक्झामसाठी एम एच नर्सिंग सीईटी 2024. तर या व्हिडिओमध्ये सामोर जाण्या अगोदर तुम्ही सगळ्यांनी या व्हिडिओला सबस्क्राईब करा किंवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून असेच व्हिडिओ तुम्हाला सामोर पण भेटत राहील आणि अशीच माहिती आम्ही तुम्हाला पुरवत राहू. तर चला आज बघूया MSc नर्सिंग सीईटी 2024. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, मागच्या वर्षी 2023 पर्यंत BSc नर्सिंगची जी ऍडमिशन आहे ही नीट थ्रू व्हायची. पण सडनली 11th वर गव्हर्नमेंटने डिसाईड केलं की BSc नर्सिंग या कोर्सची ऍडमिशन नीट थ्रू न घेता एका वेगळ्या सीईटी थ्रू घ्यायची. त्याचं कारण असं, कारण की नीट मध्ये बरेचसे कोर्सेस असतात आणि त्या कोर्सेसच्या ऍडमिशन प्रोसेसमुळे BSc नर्सिंगची ऍडमिशन प्रोसेस डिले होते. त्यामुळे MH BSc नर्सिंग सीईटी ही लॉन्च करण्यात आली. मग आता MH BSc नर्सिंग सीईटी ही कोणत्या कोणत्या नेमक्या कोर्ससाठी आहे? तर बघा, MH नर्सिंग सीईटी 2024 एंट्रन्स एक्झामिनेशन फॉर ऍडमिशन टू फर्स्ट इयर BSc नर्सिंग. म्हणजे या सीईटीच्या स्कोरवर तुम्ही BSc नर्सिंगला ऍडमिशन घेऊ शकता. दुसरा कोर्स याच्यात जो दिलाय ऑक्झिलरी नर्सिंग अँड मिडवाइफरी, ज्याला आपण ANM म्हणतो. आणि तिसरा कोर्स जो असतो तो आहे जनरल नर्सिंग अँड मिडवाइफरी म्हणजे GNM. म्हणजे याचा अर्थ असा की तुम्ही जर MH नर्सिंग सीईटी दिली तर त्याच्या कोर्सच्या बेसवर तुम्ही BSc नर्सिंगला ऍडमिशन घेऊ शकता, ANM ला ऍडमिशन घेऊ शकता आणि GNM ला ऍडमिशन घेऊ शकता. ठीक आहे. आता ह्या कोर्सला, या सीईटीला अप्लाय करण्यासाठी बाकी डिटेल्स मी तुम्हाला समजावून सांगतो. बघा. MH नर्सिंग सीईटी 2024 चे ऑनलाईन रजिस्ट्रेशन 9 फेब्रुवारी पासून सुरू झालेले आहे आणि त्याची अंतिम तारीख आहे, म्हणजे लास्ट डेट, 29/2/2024. ठीक आहे. एक्झामची डेट टेंटेटिव्हली आहे, अजून पण कन्फर्म नाहीये, पण एक्झाम ही 7 मे ला होण्याचे चान्सेस आहे. ठीक आहे. आता ही जी परीक्षा आहे या परीक्षेसाठी फी स्ट्रक्चर बघा. ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी जर आहे तर त्याला लागणार 1000 रुपये आणि फॉर्म भरण्याचे 150, म्हणजे असे एकूण 1150 रुपये, 1150 रुपीज. आणि रिझर्व्ह कॅटेगरी आहे म्हणजे OBC, SBC, NT, VJ, SC, ST यांना 800 प्लस 150, म्हणजे एकूण 950 रुपीज. डॉक्युमेंट्स काय लागतील तुम्हाला फॉर्म भरायला? तुम्हाला डॉक्युमेंट लागतील तुमची SSC ची मार्कशीट, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, आधार कार्ड हे ओरिजिनल लागणार, तुमचा फोटो पासपोर्ट साईजचा, जर विद्यार्थी 12वी पास असेल तर 12वीची मार्कशीट आणि फॉर्म भरताना मोबाईल. ठीक आहे. तर ही सगळी माहिती झाली तुमची MH नर्सिंग सीईटी बद्दल. मी परत एकदा क्लिअर करून देतो तुम्हाला. ही जी नर्सिंग सीईटी आहे ही 3 कोर्सेससाठी आहे: BSc नर्सिंग, ANM आणि GNM. ANM आणि GNM या कोर्सेस करता या अगोदर कोणतीही एंट्रन्स नव्हती. ANM आणि GNM ची ऍडमिशन ही 12वीच्या स्कोरवर केली जात होती. हे पहिलं वर्ष आहे ज्यामध्ये ANM आणि GNM ची ऍडमिशन ही नर्सिंग सीईटी थ्रू केली. ठीक आहे. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आम्ही अशीच माहिती प्रोव्हाइड करतो. धन्यवाद.